नमस्कार, मी नरेंद्र पाटील इंगळे, राहणार किनखेड, तालुका अकोट, जिल्हा अकोला. जाणून घ्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण विदर्भासाठी हवामान अंदाज. आजची दिनांक आहे 17 ऑक्टोबर 2025. आजपासून 17 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्रातील आणि विदर्भातील अनेक भागात उघडीप आहे. काही ठिकाणी फक्त स्थानिक स्वरूपाचा पाऊस 1-2 ठिकाणीच पडू शकतो, पण बाकी ठिकाणी म्हणजे सर्व बाकी जिल्ह्यांमध्ये आजपासून 17 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर या कालावधीत बऱ्याच ठिकाणी उघडीप आहे. या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीनची काढणी करून घ्या, सोबतच कापसाची वेचणी सुद्धा करून घ्या. कारण 22 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत 3 दिवसाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील अनेक भागात, मग उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, संपूर्ण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस येणार आहे. हा पाऊस मध्यम स्वरूपाचा राहील आणि 22 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत मग विदर्भातील संपूर्ण 11 जिल्हे, मग अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम, तिकडे पूर्व विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर अशा संपूर्ण 11 जिल्ह्यामध्ये विदर्भात सुद्धा भाग बदलत पाऊस येणार आहे. आणि एक लो प्रेशर 26 ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे विशाखापट्टणम आणि चेन्नईच्या मध्ये जर तयार झालं आणि त्याचा मार्ग हा जर मध्य प्रदेश मार्गे जर असला तर विदर्भात जास्त पाऊस असेल, आणि त्याचा मार्ग जर दक्षिण भारतातून असला तर दक्षिण महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस होऊ शकतो. आता 28 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीत सुद्धा महाराष्ट्रात पाऊस येणार आहे. आणि 22 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या 3 दिवसाच्या कालावधीत बऱ्याच भागात, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. हा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे करावी. आणि अकोला जिल्ह्यासाठी विशेष हवामान अंदाज. अकोला जिल्ह्यामध्ये पुढील 4 दिवस 17 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या कालावधीत बऱ्याच भागात उघडीप आहे. आणि या कालावधीत शेतकऱ्यांनी आपली कामे करून घ्यावी, सोयाबीनची काढणी करून घ्या. कारण 22 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या 3 दिवसाच्या कालावधीत अकोला जिल्ह्यात सुद्धा पाऊस येणार आहे. हा अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.